प्रकाश मडके आहेत, असे पूर्ण टीम आम्ही एक जेवून घेतो. तर मनापासून धन्यवाद देईल आणि मनापासून परत एकदा कौतुक असेल नितीन तुमचं आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा राहतील. रायरेश्वर मावळा संघ या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळाला आहे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि शिवनेरी पलटण संघाला निश्चितप्रमाणे या सामन्यात परत एकदा पराभव स्वीकारावा लागलाय. कौतुक लागेल रायरेश्वर मावळा संघाचं. तर आपण परत एकदा मैदानाकडे निश्चितप्रमाणे जाऊया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एकदा जॉईन होऊया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मनोज बेलेकर सर. आणि दुपारच्या सत्रात मी मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं प्रहार प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतोय. पण असं मैदानात घडायला नको होतं. कॉलिंग चुकली बाळा क्षीरसागर अनिकेत थोरात जे आक्रमक फलंदाज आहेत रत्नदुर्ग हिटरचे पहिल्याच बॉलवर स्ट्राईक रोटेशन करण्याची इच्छा का झाली अनिकेतची. बाळाचा कॉल होता का पाहूया. त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न बाळाचा होता. प्रथमदर्शी तो नक्कीच धावण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला पण अनिकेत काय थांबलेच नाही आणि त्याचमुळे डायमंड डक वर एकही चेंडू फेस न करता अनिकेत थोरात यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. शून्यावर पहिला धक्का बसतोय आणि हा संघ रायरेश्वर मावळाज ज्यांनी मागचा सामना जिंकला आणि त्यांचे ते आनंदाचे क्षण आपण प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट या यूट्यूब वाहिनीवर पाहतो. नवीन फलंदाज मध्ये दीपक पिंपळे. काल दीपकने तर जबरदस्त काम केलं होतं आपल्या संघासाठी फलंदाजी करताना. पेशन्स अँड अटॅक याचं कॉम्बिनेशन आहे दीपक पिंपळेकडे आणि पदोन्नती झाली. पहिल्या षटकामध्ये खेळण्याचा मोका आता दीपकला मिळतोय. नॉन स्ट्रायकर्स एंडला ते सज्ज आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी ईश्वर रायकर वाकोला पोलीस स्टेशन सांताक्रूजला ते सेवा देत आहेत. ओव्हर द विकेट ईश्वर. कटर्स खूप चांगले आहेत. वेग चेंडूचा कमी आहे ईश्वर रायकरकडे पण परिवर्तन आणि टप्प्याची ओळख व्यवस्थित आहे आणि म्हणूनच बाळासारख्या आक्रमक फलंदाजाला मोठ्या स्ट्रोक्स पासून लांब ठेवण्याचं काम ईश्वर रायकरने आतापर्यंत केलेलं आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक सुरू नाही झाला. धावफलक सुरू होतोय. बॉल डीप मध्ये लँड होईल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगले आहेत. बॉल त्यांनी आत ढकलला. 2 धावांचा कॉल तिसऱ्यामध्ये परावर्तित केलाय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. सौरभच्या वतीनं ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण बॉल आतमध्ये ढकलला आहे का बाउंड्री सेव्ह केली आहे का त्याची तपासणी आपण करणार आहोत. पण प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि जवळपास मला असं वाटतं की बाउंड्री सेव्ह आहे. पण आपण अधिकृत पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. अँड बाउंड्री इज सेव्ड. तर 3 धावा मिळतील. 3 धावांची वाढ आणि 3 धावांनी धावफलक सुरू झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते 3. दीपक स्ट्रायकर्स एंडला. ईश्वर रायकर बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लीप, गली, पॉइंट, कव्हर आणि मिड ऑन. सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. फुल लेन बॉल होता. बॅटच्या टोला कनेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड ऑफ मिड ऑनला धाव घेण्याचा प्रयत्न. बाळा आता ती रिस्क घेणार नाही कारण या अगोदरच अनिकेत थोरात धावचीच्या स्वरूपात बाद झाले तर आता तो धोका पत्करण्याच्या तयारीमध्ये बाळा क्षीरसागर नाही आहेत. षटक चांगलं सांभाळलं ईश्वर रायकरने. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. थोडी मोमेंट क्विक आहे. ट्रिगर मोमेंट खूप चांगली आहे पण पाहूया ठिकाणी पंचांचा निर्णय नेमका काय येतोय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद आणि दीपक पिंपळे यांना सुद्धा डाव सावरता आला नाही. 0वर दीपकचा खेळ सुद्धा संपला. रत्नदुर्ग हिटर्सला दुसरा धक्का. 3 धावा 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज संकेत पाटील. बघा एक्सपेक्टेशन हाय होते जेव्हा तुम्ही लीग मध्ये या अगोदर चांगला खेळ दिलेला असता तर एक्सपेक्टेशन असं असतं की तुमची जेव्हा फलंदाजी होते तर त्यानंतर ती होत राहायची असते आणि म्हणून बाळा खेळपट्टीवर आहे. अपेक्षा जसा त्यांच्याकडे फलंदाजी आली मला असं वाटते टॉस जिंकलेला आहे टीम सिंहगड कॅपिटल्सच्या अमोलने आणि क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. सकाळचा सामना थोडासा अडकला होता अमोलचा. बघा जेव्हा आपण थंडीच्या वातावरणात असतो सकाळचे सामने थोडेसे
डिसाइडेड असतात. टॉस जो जिंकतो त्याला ॲडव्हान्टेज जास्त असतो आणि तेच आपण मागच्या 2-3 दिवसांमध्ये पाहतोय. जो टॉस जिंकतोय तोच सामने जिंकतोय. सुरुवातीचे सकाळचे धावसंख्या 3. शेवटचा बॉल हा लुझनर बॉल होता. ऑन साइडला स्लॉग हिट खेळलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा पोहोचतोय. लुझनर बॉलवर जयललितच्या स्वरूपात संकेत पाटील गोल्डन डकवर बाद. प्रकाश राठोड यांनी टिपलाय झेल. संकेतचा संपलाय खेळ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 3. फलंदाज बाद. रत्नदुर्ग हिटर्स. रिप्ले मध्ये पाहूया. लेग कटर होता आणि तो व्यवस्थित जज करता आला नाहीये. प्रयत्न चांगला होता पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब राहिलंय. स्लॉगेट खेळले प्रकाश राठोड. किती वेगानं ते बॉलवर पोहोचले. बॉलला जज केलं आणि धावता झेल प्रकाश राठोड यांनी पूर्ण केलेला आहे. थोडीशी तारांबळ उडाली आता फलंदाजी करणाऱ्या संघाची म्हणजेच रत्नदुर्ग हिटर्सची. आणि ईश्वर रायकर यांनी त्यांना दिलेलं काम निभावलेलं आहे. आणि हुद्दा वाढतो जेव्हा तुमच्या वतीनं चांगला खेळ होत राहतो. तुमचा हुद्दा वाढत जातो. आणि आता एक लीड बॉलर म्हणून सुद्धा तुम्ही ईश्वर रायकर यांच्याकडे पाहू शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ऋषिकेश मोरे. पण स्ट्रायकर एंडला बाळा क्षीरसागर असतील. आज आपण एंड बदललाय. मागच्या 2 दिवसापासून आपण समोरच्या एंडनं फलंदाजी करत होतो. आज आपण कॉमेंट्री बॉक्स एंड कडून फलंदाजी करतोय. खेळपट्टीचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे. तो आनंद प्रत्येक खेळाडूला मिळाला पाहिजे. म्हणूनच हे परिवर्तन आज केलंय. ऑन साइडला शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा त्याच्या डोक्यावरून बॉल बाहेर जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रकाश राठोड येत आहेत. प्रशिक्षणाचा फायदा, फिटनेसचा फायदा, डेडिकेशनचा फायदा, जिद्दीचा फायदा प्रकाश राठोडला होतोय. बाळा अजूनही मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे पॉवर प्ले आहे. जेव्हा फील्ड रिस्ट्रिक्शन आहे अशा वेळेला त्या रिस्ट्रिक्शनचा फायदा उचलला गेला पाहिजे. धाव पूर्ण केली गेली आहे का? नॉन स्ट्रायकर्स एंडला बॅट ड्रॅग झाली का त्याची तपासणी आपण करणार आहोत. धाव पूर्ण झाली आहे का त्याची तपासणी आपण करणार आहोत. अमोल गावडे कॅप्टन आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून ती कॅप्टन्सी प्रहार प्रीमियर लीगमध्ये अमोल गावडेच्या वतीने आपण पाहत आहोत. काही कॅप्टन जसेचे तसेच राहिलेत म्हणजे ते फिक्स्ड आहेत. त्यांचा हुद्दा तो फिक्स आहे. आणि चला या ठिकाणी आता निर्णय पंचाचा येईलच की धाव पूर्ण आहे. समित जोशी अंपायर म्हणून तुम्हाला बॉलिंग एंडला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर्स एंडला अक्षय निर्मळ. पुढचा बॉल अमोल गावडेचा ओव्हर द विकेट. यावेळेस पिकअप स्ट्रोक परफेक्शन आहे बाळा क्षीरसागरचं. जरी झाला उशीर आमचे फटके असतील पद्धतशीर. बाळाचा एक देखणा षटकार. याच फटक्यासाठी कधीशी ते प्रयत्न करतायत आणि आता सरते शेवटी दुसऱ्या षटकाच्या मध्यावर तो स्ट्रोक आलेला आहे. बाळा क्षीरसागरच्या बॅटमधून धावसंख्या आत्ता वेग पकडते. डबल डिजिटवर पोहोचते. 11 झाले. फोर्स केलंय. मिड ऑन नाहीये. त्या संधीचा फायदा बाळाला उचलायचा होता. ताकदीने खेळला हा स्ट्रोक. सिंगल कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. आणि धावा रत्नदुर्ग हिटर्सच्या तितक्याशा पक्षात नाहीये. कारण गोलंदाजांनी आताची कामगिरी चोख ठेवलेली आहे. पहिले षटक ईश्वर रायकर 3 धावा खर्च करून 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. अमोल गावडे हे सुद्धा त्याच लईमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. पण आता या षटकातच एक षटकार बाळाच्या वतीने आलाय. पॅची एज बॉल शॉट थर्ड मॅनला बीट करत जाईल. मागे नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय ऋषिकेश मोरेच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. यष्टीरक्षकाच्या मागे गली थर्ड मॅन स्लीप फाईन लेग या क्षेत्ररक्षकांना थोडं चपळ राहावं लागतं आणि तो अंदाज बांधावा लागतो. कारण थोडी कर्व मोशन घेतो बॉल टप्पा पडल्यानंतर. त्याचमुळे त्यासाठी ती तयारी ठेवावी लागते की बॉल सरळच वळणार नाहीये. तुम्हाला थोडासा डिग्री घेत तो वळेल
आणि तेच आपल्याला रिप्लेमध्ये पाहायला मिळालं प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं. धावसंख्या धीम्या गतीनं का होईना आता पुढे सरकत चाललेली आहे. 16-3 फलंदाज बाद. हे षटक थोडं फायद्याचं राहिलंय, मागच्या षटकाच्या तुलनेने तर खूप फायद्याचं राहिलंय. 13 आल्यात या षटकामध्ये. बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला. वाह, दॅट वॉज अ ब्लाइंडर. एका हातात झेल टिपलेला आहे. जबरदस्त कॅच पाहायला मिळतात प्रहार प्रीमियर लीग मध्ये. आजच्या दिवसातला उत्तम झेल टिपलेला आहे. या अगोदर त्यांच्या वतीनं चौकार चुकला होता, आता त्यांनी झेल टिपलेला आहे. म्हणजे तुम्हाला संधी पुन्हा मिळते, फक्त तुम्हाला वाट पाहायची असते आणि ती संधी आता मिळाली आहे. उत्तम झेल विशाल यांनी टिपलेला आहे. यावेळी तर मोशन सुद्धा नव्हती, फक्त त्यांना व्यवस्थित बॉलला जज करायचं होतं आणि पाय जजमेंट पाहायला मिळालं. बघा रिप्लेमध्ये बॅटची लिडिंग होती ती अशक्य असा हा झेल होता, पण काय जजमेंट आणि त्यानंतर तो जल्लोष त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते. विशाल यांचं क्षेत्ररक्षण बदललं, त्याचा फायदा झाला का? झाला ना. म्हणजे अमोल तोच विचार करत असेल की क्षेत्ररक्षण बदलल्याचा फायदा झाला. पण जेव्हा या चेंडूच्या अगोदर थोडं नाराज असेल विशाल की माझ्या वतीनं थोडं 4 धावा एक्स्ट्रा गेल्या, माझं क्षेत्ररक्षण बदललं, पण तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर ते भाव दिसले नाही. मला काहीतरी करून दाखवायचं आहे कॅप्टनचा विश्वास संपादन करण्यासाठी, आणि त्यांनी हा अशक्यप्राय झेल टिपलेला आहे. वैभव सुलताने स्ट्रायकर सेंडला. प्लेसमेंट या अगोदर 4 फलंदाज बाद झालेत. वैभवकडे आक्रमक फटके आहेत, पण ते राखून ठेवलेले आहेत. षटक दुसरं संपते. 2 षटका समाप्तीनंतर रत्नदुर्ग हिटर्स संघाची धावसंख्या 16 धावा, 4 फलंदाज बाद, 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. वैभव सुलताने या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करताना एका षटकात 4 विकेट्स टिपले होते, ज्यामध्ये हॅट्रिकचा समावेश होता. तर आहे कॅलिबर या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, आणि उचित असं व्यासपीठ. आणि आपण सातत्याने नरेश सर, उत्तम सर, मनोज सर पाहतोय की या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन सुद्धा नरेश सर, आपले सचिन सर एंट्री करतात व्यावसायिक स्पर्धांमध्ये. नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये त्यांनी एंट्री केली, सुप्रीमो चषकामध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे, शिरसाट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजेच भारतातल्या सर्व अग्रगण्य स्पर्धांमध्ये जसे व्यावसायिक खेळाडू असतात, काही निवडक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा त्या संघात असतात. तुम्ही या वर्षात जर चांगलं खेळलं तर मग या आगामी स्पर्धांमध्ये जिकडे जिकडे सचिन ढवळेच प्रहार 11 ही टीम खेळेल, तर तुम्हाला यांच्यातले काही खेळाडू 100% पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवर अजित जगताप. आणखीन एक स्पर्धा खराडी चषकामध्ये सचिन ढवळे सरांची एंट्री आहे. फोर्स केलंय, क्षेत्ररक्षक दूर आहे, डीपचे बॉलवर पोहोचतील, पण तोपर्यंत सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, सेकंड सुद्धा पूर्ण होईल कारण क्षेत्ररक्षण चुकलं. कोणाकडून? प्रकाश राठोड यांच्याकडून. तर मिळतात या 2-2ची वाढ. धावसंख्या 18. चांगलीच पकड ठेवलेली आहे सिंहगड कॅपिटल्सने आतापर्यंत. दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी सुकलेली आहे, फलंदाजांना फायदा उचलायचा आहे, पण तो उचलण्याचा प्रयत्न करतायत, पण गोलंदाज देखील तितक्याच चतुराईनं गोलंदाजी करतात. बघा 3 पर्याय वापरले. ईश्वर रायकरला कंटिन्यू करू शकले असते अमोल गावडे, त्यांना थांबवलं. अजित जगतापला आणलंय, पण त्यांना आणण्याचा निर्णय रास्त होता का, हा प्रश्न आता मोठा आहे. एजे, पण एजे नेहमीच पहिलं षटक हाताळतात. एजे नेहमीच पहिलं षटक हाताळतात, पण आता त्यांना 3ऱ्या क्रमांकावर आणलेलं आहे. तर हे क्रमबदल अमोल गावडे नेहमीच करतात. प्रत्येकाला तो मोका मिळाला हवा स्वतःला सिद्ध करण्याचा. अमोल त्याच विचाराचे कॅप्टन आहेत. अजित जगताप पुन्हा एकदा. एजे ओव्हर द विकेट, स्ट्रायकर साइडला. बाळा शॉर्ट लेन पुल केलं आणि बॉलला गुल केलंय, थेट मैदानाच्या बाहेर पाठवलंय. षटकार येतोय बाळाच्या बॅट मधून, आलिशान सिक्सर. पकड सैल व्हायला वेळ लागत नाही. त्यातल्या त्यात बाळासारखा फलंदाज जो सुरुवातीपासूनच आक्रमक फटक्यांच्या शोधात आहे, आणि बाळा असा आहे की त्याला जर तुम्ही बोट दिलं तर तो तुमचा हात पकडेल, आणि आता तो हात घट्ट पकडण्याचा प्रयत्न आता बाळा क्षीरसागरचा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. टार्गेट केलंय एजेला, पण एजेकडे देखील तो अनुभव आहे. जसा मी उल्लेख केला की तो लीड बॉलर आहे या संघाचा, सिंहगड कॅपिटल्सचा लीड बॉलर आहे. तर मग तशी गोलंदाजी होणं अपेक्षित. बॉल जुना झालाय, ग्रीप होतो, जुने बॉल व्यवस्थित हँडल करता येतात गोलंदाजांना, पण आता बाळा देखील त्या जुन्या चेंडूचा फायदा उचलतोय.
हलक्याने बॉल ग्लाइड केलाय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटचे बॉल अडवताना चुकले आणि त्याचमुळे एक धाव मिळालेली आहे. चुका कमी कराव्या लागतील. जी सुरुवात ईश्वर रायकर यांनी पहिल्या षटकात मिळवून दिली होती, वाटलं होतं की 40-45 पर्यंत जाईल मजल, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये ज्या धावा आलेल्या आहेत आता असं वाटतंय की 70 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसा बाळा क्षीरसागरचा स्ट्राईक रेट आहे 9 चेंडू आणि 21 धावा. वैभव सुलताने स्ट्रायकर्स एंडला, खातं अजूनही खुल्लं नाहीये. अजित जगताप ओव्हर द विकेटनं शॉर्ट ऑफ लेन आणि बॅटची लिडिंग चुकलेल्या चेंडूवर हा फटका 4 धावा देऊन जाणार आहे. सातत्यानं शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू अजितच्या वतीनं हाताळले जात आहेत आणि त्या प्रत्येक संधीचा फायदा हे दोन्ही फलंदाज उचलतायत. आणि हा चौकार बघा, यष्टीरक्षक विनोद सुद्धा तेच सांगतायत की काय नेमकं चाललंय, एजेला नेमकं झालंय काय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हे मात्र फलंदाजांसाठी फायद्याचे असतात आणि तोच फायदा सातत्यानं होतोय. वैभवचा, बाळाचा नेक्स्ट बॉल एजे, आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्या बॉलला हुक करत 6 धावा बुक केलेल्या आहेत. या षटकावर मात्र हल्ला चढवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. वैभवच्या वतीने येतोय हा षटकार 6 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल, सातत्यानं तोच टप्पा आणि त्या टप्प्यावर कार्यक्रम मात्र हे फलंदाज करतायत. आता चांगलीच धावसंख्या उभारलेली आहे या दोन फलंदाजांनी. सुरुवातीचे फलंदाज तितकं योगदान देऊ शकले नाही, पण तरी देखील त्या गोष्टीची तमानं बाळगता आपल्याकडे ते कॅलिबर आहे ते युटिलाइज करायलाच हवं. आणि आता बघा ना, रन रेट पोचतोय जवळपास 12 ते 13चा. रत्नदुर्ग हिटर्स 36 धावा, 4 फलंदाज. चांगली पार्टनरशिप या दोघांची, वैभव बाळाची. वैभवच्या 10 धावा, बाळाच्या 21 धावा. करंट रन रेट 12.71. शेवटचा बॉल या षटकातला अजितचं हे षटक 20चं राहिलंय. आतापर्यंत अजित जगताप यांनी 20 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकात. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. हलक्याने बॉलला ग्लान्स करायचा प्रयत्न, बॉल मागे जातोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अडवला जाईल, सिंगल होते कंप्लीट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 37 वर. 4 फलंदाज बाद. रत्नदुर्ग हिटर्स 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3. कर्तव्य निधी ही संकल्पना खूप कौतुकास्पद आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटपटू नाव करतात. उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळत असताना आपल्या परिसरातील क्रिकेट रसिकांना आनंद देत असतात. आपल्या उत्तम दर्जाच्या क्रिकेटच्या माध्यमातून विक्रम बनवत असतात. पण जेव्हा हे उत्तम क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू आपल्यात राहत नाही, अशा वेळेला त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कर्तव्य निधी गोळा केला जातोय. म्हणजेच या स्पर्धेत एकूण 9 दिवसांमध्ये जितके चौकार येतील त्या प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये, जितके षटकार येतील त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, आणि जो निधी गोळा होणार आहे तो निधी स्वर्गीय शेखर शेळके, स्वर्गीय जयेश घरत आणि स्वर्गीय विशाल कांबळे यांच्या कुटुंबियांना 3 भागात विभागून दिला जाणार आहे. हा एक कौतुकास्पद प्रयत्न सचिन ढवळेस फाउंडेशनचा राहिलेला आहे. अमोल गावडे ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतील. कलेक्ट करताना चुकले होते पण एकाच धावेचा मानस या दोन्ही फलंदाजांचा होता. 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 38 वर. 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. भागीदारी महत्वाची राहिलेली आहे आणि ती भागीदारी आता 5व्या विकेटसाठी वैभव आणि बाळाची. अमोल गावडे उलटा स्ट्रोक खेळलाय, फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ आमचा, मॅजिकचा बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. तर या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येचा वेग वाढतोय. पुढचा सामना आहे जंजिरा फायटर्स आणि पन्हाळा रायडर्स. चला टॉससाठी या. जंजिरा आणि पन्हाळा दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जंजिरा आणि पन्हाळा. फुल टॉस बॉल आणि आता फुल टॉस बॉलवर बाळाचा विकेट अमोलला मिळालाच होता.
पण म्हणतात ना की देव आहे द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नाराज आहे, निराश आहे अमोल. एक मोठा विकेट मिळू शकला असता, कॅप्टनला कॅप्टनचा विकेट घेता येऊ शकला असता, पण तसं काही घडत नाहीये. चला थोडा चेंज आहे. पुरंदर आणि रायरेश्वर या दोन संघाच्या कॅप्टन्स रेडी राहा. पुरंदर आणि रायरेश्वर या दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी रेडी राहायचं आहे. पुरंदर रायरेश्वर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. यावेळेस बॉल धीम्या गतीनं प्रवास करतोय, डीप मध्ये पोहोचेल. सिंगलवरच आता थांबलेले आहेत. बघा एक संधी जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा आपण अजून जास्त आवेशानं खेळतो आणि पाहूया तो खेळ बाळाचा पाहायला मिळतो का. या अगोदर एक अर्धशतक बाळा क्षीरसागरच्या नावावर आहेच. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या झाले 44. 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल अमोल गावडे ओव्हर द विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा पिकअप स्ट्रोक जर बाळाच्या टप्प्यात आला तर मग बाळा कार्यक्रम करतो. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून बॅटिंग, षटकार. बाळाला संधी मिळाली, अमोलच्या या षटकातच मिळाली. कठीण होता प्रयत्न, नो डाऊट. फॉलो थ्रू मध्ये इतकं मागे जाऊन झेल टिपणं कठीण आहे, कठीण होतं, पण झेल टिपणं आवश्यक होतं का त्याचं उत्तर आता बाळा देईल. कारण आता त्या ठिकाणी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा, मॅक्सिमम, षटकार. आणि बघता बघता धावफलक आता पोचलेला आहे तो म्हणजेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा, 4 फलंदाज बाद, 56 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. ईश्वर रायकाला थांबवलं का, हा देखील आता प्रश्न आता अमोलच्या मनात येईल. अमोलची 2 षटकं तर संपलेली आहेत. आता सुशांत बॉलिंग ट्रॅकवर येतोय. सुशांत पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय. सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आहे, फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे, पॉइंट आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकर साइडला वैभव सुलतान आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह केले लॉंग द ग्राउंड, परफेक्ट ऑन ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा कॉल होता. वेगानं थ्रो जरी झालाय पण तितकाच वेग या 2 फलंदाजांच्या धावण्याचा आहे. मिळतात या 2 धावा आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 58. फलंदाज बाद झाले 4. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुशांत शिंदे ओव्हर द विकेटनं वैभव सुलतानीसाठी. यावेळेस ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे. अंदाज योग्य राखला आणि सौरभने झेल टिपला. पार्टनरशिप आता तुटली. 5वा धक्का बसतोय रत्नदुर्ग हिटर्सला. वैभव सुलताने होत आहेत बाद. विकेट डाऊन. म्हणून प्रॉपर गॉगल कॅप्स का वापरायचे असतात, फक्त स्टाईल बनवण्यासाठी नाही, तर कधी कधी जेव्हा आपण कॅप परिधान करतो अशा वेळेला जेव्हा ऊन असं तुमच्या चेहऱ्यावर सरळ येत असतं तेव्हा ती सूर्यकिरणं रोखली जातात आणि त्याचमुळे तो प्रॉपर जज झाला. बघा कॅपमुळे ती कॅच झेलणं थोडंसं सोपं झालं क्षेत्ररक्षकाला, नाहीतर मग थोडंसं कठीणच होतं कारण पूर्णपणे जजमेंट चुकलं होतं त्याचं. आणि म्हणूनच काही गोष्टी ज्या आवश्यक असतात क्रिकेटच्या मैदानामध्ये त्या गोष्टी तुम्हाला परिधान कराव्याच लागतात. अक्षय शिंदे हे नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलेले. स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला बाळा क्षीरसागर 13 चेंडू 38 धावा. चांगल्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत बाळा क्षीरसागरचा खेळ चालू आहे. पण आता सुशांत शिंदेने सुद्धा विकेटचा रकाना भरलाय. सुरुवात या षटकाची 5व्या षटकाची चांगली राहिली. पुढचा बॉल बॅक ऑफ द हँड, थोडा स्लो, थोडा लेट बॉल रिलीज केला. दरम्यान बाळाला तर स्ट्राईक हवीच होती, ती स्ट्राईक मिळालेली आहे. सिंगल कंप्लीट होते. एकदा वरती धावसंख्या पोहोचते 59. 59 रन्स ऑन बोर्ड. दुपारच्या सत्रात बघा पुन्हा एकदा निवेदन आहे की जेवणाची व्यवस्था तर
आपण केलेली आहेच, पण जेवण झाल्यानंतर इकडे तिकडे कचरा टाकू नका. डस्टबिन आहे, डस्टबिन मध्येच तुम्ही तुमच्या प्लेट्स टाकायच्या आहेत जेवण झाल्यानंतर. ही सूचना आयोजन समितीच्या वतीनं आम्ही देत आहोत. बाउंड्रीज आपण पाहतोय बघा, हे चुकलेलं क्षेत्ररक्षण, पण त्यानंतर पुढच्याच बॉलवर तो झेल टिपला होता क्षेत्ररक्षकाने. पण ह्या गोष्टी का दाखवल्या जात आहेत की चुका झालेल्या सुधारल्या जाऊ शकतात. या पुढचा बॉल होता, पुढे पाठवण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा टर्न झाला टप्पा पडल्यानंतर, आणि म्हणून थोडा नाराज आहे बाळा. अतिरिक्त उसळी मिळाली. धावसंख्या पोहोचते 59, 59 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत या 5व्या षटकातले. 12.64चा करंट रन रेट. अपील LBW ची, पण पंचांना त्यात कुठलाच रस नाहीये. बाळा क्षीरसागरचा विकेट तर हवाच आहे, आणि त्याच वेळी आता DRS बाय फील्डिंग टीम, ओरिजिनल डिसिजन इज नॉट आउट. आणि आता बघा, हे आधुनिक तंत्रज्ञान प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं तुम्हाला पाहायला मिळेल. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच कोणत्याही स्पर्धेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या हे तंत्रज्ञान तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या वतीनं आता रिव्ह्यू जो घेतलेला आहे फील्डिंग टीमने, त्याची तपासणी केली जाईल. वेगवेगळ्या अँगल्सने, टेक्निकने तुमच्या स्क्रीनवरती घटना आणली जाईल, आणि मग तुम्हालाच कळेल की फलंदाज बाद आहे की नाही. निर्णय तर पंचाचा येईलच. लेट्स सी. त्या ठिकाणी शुभम गाडेसर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. ते तपासतील आणि तुमच्या समोर ते चित्र आणतील. यावेळेस सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे फाउंडेशन, सचिन ढवळेज बुक्स अँड पब्लिकेशन्स, या सर्वांच्या वतीनं काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न. जसं आपण अगोदरच जाहिरात केली होती या स्पर्धेची की यावर्षी तुम्हाला काही ना काही नवीन पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हे थेट प्रक्षेपण, त्या थेट प्रक्षेपणाचा उच्च स्तर पाहायला मिळतोय. आणि पाहूया पंचाचा निर्णय नेमका काय येतोय. आता तुम्हाला तर पाहायला मिळालंच आहे, मी सुद्धा ती घटना तुम्हाला समजावून सांगेनच, पण अगोदर त्या गोष्टीचं विश्लेषण पंचांकडून येऊ द्या. आणि तुम्हाला दिसतच आहे की बॉलची पिचिंग कुठे आहे, बॉलचा इम्पॅक्ट कुठे आहे, बॉल स्टंप हिटिंग आहे की नाही. पण जे टेक्निक आहे, आधुनिक टेक्निक, ते तुम्हाला आता ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. जसं तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहता, बॉलचा इम्पॅक्ट, स्टंप हिटिंग, अंपायर डिसिजन काय आहे, आणि त्यानंतर डिसिजन काय, या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनस्क्रीन ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळतील. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट टीमच्या वतीनं अक्षय निर्मल अनुभवी पंच आहेत, अभ्यास त्यांचा तगडा आहे, आणि त्याचमुळे रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे आता फील्डिंग टीमने. आणि आता पुन्हा खेळताना पाहायला मिळतील बाळा क्षीरसागर. धावसंख्या 58, फलंदाज बाद. पुन्हा एकदा बॉलिंग 59 झाले, माफ करा, 59 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 5 विकेट्स. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. बॅटची लिडिंग एज. आत्ता संधी पुन्हा मिळाली, आणि आत्ता ती संधी हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली सुशांत शिंदे यांनी. मात्र या महत्वपूर्ण डावामध्ये आपल्या गोलंदाजीचा इम्पॅक्ट टाकला. बाळाचा विकेट मिळवला, या अगोदर त्यांनी वैभवचा विकेट मिळवला. सुशांत शिंदे यांनी 2 विकेट्स मिळवले, आणि खूप चांगला खेळ सिंहगड कॅपिटल्ससाठी. चांगली कॅप्टन्सी अमोल गावडेची, सुशांतला राखून ठेवला होता, आणि सुशांत हुकुमचा 51 बनलाय. 2 विकेट सुशांतच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. बघा, मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल पुल करताना पोझिशन व्यवस्थित घेतली होती, पण बॅटची लिडिंग एज, आणि त्यामुळे झेलचीच्या स्वरूपात भात झालेला फलंदाज.
लाइटिंग टॉवर जे आहेत, फ्लड लाईट टॉवर आहे, त्याच्या खाली बसू नका प्लीज. मी सर्व आमच्या विद्यार्थ्यांना निवेदन करतोय की तिकडे काम चालू आहे. आज आपण फ्लड लाईटचं क्रिकेट पाहणार आहोत, तर कुठल्याच लाइटिंग टॉवरच्या खाली बसू नका असं निवेदन प्रत्येक मी विद्यार्थ्यांना करतोय, खेळाडूंना करतोय की कुठल्याही लाईट टॉवरच्या खाली बसू नका, काम चालू आहे. आज आपल्याला जे उरलेले वेळापत्रक आहे ते फ्लड लाईटमध्ये कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामुळे कुठल्याच फ्लड लाईट टॉवर खाली बसू नका. 5 षटकाचा खेळ संपला. रत्नदुर्ग हिटर्स 59, 6 फलंदाज बाद. बॉल हवेत आणि फलंदाज बाद. आता मात्र रांग लागलेली आहे. अक्षय शिंदेचा खेळ सुद्धा संपलेला आहे. जे कमवलं होतं वैभव आणि बाळाने मधल्या फेज मध्ये, ते आता कुठेतरी टिकून राहत नाहीये आणि वापसीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. प्रकाश राठोड यांचा सुद्धा विकेटचा रकाना पहिल्याच बॉलवर भरतोय. धावसंख्या 59, 7 फलंदाज बाद. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. हरभजन सिंगची आठवण होते जेव्हा प्रकाश राठोड यांना मी गोलंदाजी करताना पाहतो आणि विकेट सुद्धा मिळतो. दुसरा तिसरा सगळे टाकतात ते. बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. आणि त्यानंतर तो जल्लोष सुद्धा त्यांचा पाहायला मिळेल. खूप चांगला खेळ. कित्येक गोलंदाज रिसेंबल करतात एकमेकांना. बॉल हवे तर यावेळेस ऑफ ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. बॉल सीमारेषा पार जातोय आणि आता कुठेतरी धावांची कोंडी फुटलेली आहे. 3 विकेट्स गेल्यानंतर चौकार येतोय. धावसंख्या 63 झाली. 63 रन्स ऑन बोर्ड. मनोज बेल्लेकर सरांनी आणखीन एक निरीक्षण केलेलं आहे की प्रकाश राठोड यांची ऍक्शन हरभजन सिंग सारखी आहे, पण जल्लोष किंवा त्यानंतर जे चेहऱ्याचे हावभाव आहेत ते दह्या मुरलीधर यांच्यासारखे आहेत. बॉल तसेच फिरवतात बघा. चला पुढचा बॉल प्रकाश राठोड. ओ चांगला पिचिंगचा बॉल होता. पण पाहूया बॉल नेमका कुठे गेला. प्रकाश राठोड यांच्या षटकात आणखीन एक विकेट. वाईट बॉल आहे पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे. कधी कधी या गोष्टी देखील महत्वाच्या आहेत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जरी वाईट बॉल आले पण तरी देखील विकेट मिळते. बघा पुन्हा एकदा प्रकाश. क्या बात आहे. षटक तर चांगलंच राहिलेलं आहे प्रकाश आतापर्यंत. प्रकाश राठोड हे सुद्धा सांताक्रूज वेस्टला सब इन्स्पेक्टर आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आवर्जून प्रहार प्रीमियर लीग साठी आपला वेळ राखून ठेवतात, सुट्ट्या राखून ठेवतात. मला असं वाटतं सर्वजण सुट्ट्या राखून ठेवतात. एक प्रत्येक अधिकारी जो प्रहार प्रीमियर लीग मध्ये खेळतायत किंवा सचिन डोबळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी मध्ये यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे, पोस्ट घेतल्यानंतर प्रत्येक जण सुट्टी राखून ठेवतायत. 64, 8 फलंदाज बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रकाश राठोड. आणखीन एक विकेट प्रकाश यांच्या खात्यात जाण्याची शक्यता, कारण प्रकाश आणि विकेट किपर यांचा ताळमेळ जवळपास चुकला होता, पण प्रकाश यांनी झेल टिपलेला आहे. आणखीन एक विकेट प्रकाश राठोड यांच्या खात्यात जातोय. आणि रत्नदुर्ग हिटर्स हा संघ होता कुठे आणि आता हा संघ आलाय कुठे. हा फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजेच 9वा फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता शेवटचा फलंदाज मैदानाच्या आत राकेश माळी. दुखापतग्रस्त आहेत राकेश. लास्ट नंबरवर आलेत. इंजर्ड आहेत तेच, त्याशिवाय ते लास्ट नंबरवर येणार नाही, ते मधल्या फळीत येतात. पण दुखापतग्रस्त असल्यामुळे ते थांबलेत. शेवटच्या क्रमांकावर ते आलेले आहेत. ओके. काही आनंदाचे क्षण असतात ते आपण नेहमीच साजरे करत असतो. बघा हा क्षण तो प्रकाश राठोड यांचा. म्हणजे ताळमेळ चुकला नाही म्हणून हे एक्सप्रेशन. जर कॅच ड्रॉप झाले असते तर एक्सप्रेशन दोघांचे बदलले असते. क्रिकेटचा खेळ याच घडामोडींसाठी ओळखला जातो. बघा आता हे कॅच कंप्लीट झालं म्हणजे ओके, पण यावेळेस बघा राकेश जखमी वाघ आणखीन जास्त खतरनाक असतो.
बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव राकेश माळीने दिली. षटकार. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला. यालाच म्हणतात अनुभव आणि तुमची ऊर्जा. अनुभवाने आणि ऊर्जेने संचारलेला हा स्ट्रोक राकेश बॅटमधून संघासाठी आलेला आहे. धावसंख्या आता वाढते, जी खूप वेळापासून थांबली होती. 70 शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. प्रकाश राठोड राऊंड विकेटनं. यावेळेस एंड राकेश माळी यांच्या बाजूने जातोय. आणि आता दुखापत ही माझी ओळख मिटवू शकत नाही, ती ओळख टिकवलेली आहे. जितकी चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी. शेवटच्या 2 बॉलसाठी आले आणि भाव खाऊन गेले राकेश माळी. लगातार 2 षटकार. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 76. जिंकण्यासाठी 77 पूर्ण करायच्या सिंहगड कॅपिटल्सला. 77 धावा, 36 चेंडू. जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील नरेश शोभे सर. थँक्यू. शरद सर, अजय दागतोडे सर या. ॲडव्होकेट अजय दागतोडे सरांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अनेक पाहुणे आपल्याला इथे भेटायला येत असतात आणि त्या पाहुण्यांचे सन्मान करणे आपलं पहिलं काम आहे. आज मंचावरती उपस्थित अतिथींना सन्मानित करण्यात येतं. मी ॲडव्होकेट अजय धाकतोडे सरांना विनंती करतो, आपण पाहुण्यांचे सत्कार करा. सरस्वती अभ्यासिकेचे संचालक सन्मान्य संगम शिनगिरे सर आपल्या समेत उपस्थित आहेत आणि सरांचा सन्मान इथे मंचावरती होतोय. अजय दागतोडे सरांच्या शुभ हस्ते सन्मान होणार आहे. सरस्वती अभ्यासिकेचे संचालक संगम शिनगिरे सरांचा. स्पर्धेची ओळख असलेली भगवी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सर्व पाहुण्यांचे सन्मान मंचावरती संपन्न होत आहेत. आदरणीय सचिन ढवळे सरांचा हा प्रयत्न असतो की प्रत्येक अतिथीला सन्मानित केलं पाहिजे. गुरु अभ्यासिकेचे संचालक सन्मान्य अजित झवेरी सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. विनंती करतो, आपण मंचावर या. उपस्थित अतिथींना सन्मानित करण्यात येते. गुरु अभ्यासिकेचे संचालक सन्मान्य अजित झवेरी सरांचा सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. ॲडव्होकेट अजय धाकतोडे सर खास या स्पर्धेसाठी जे श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरवरून उपस्थित होत असतात. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी बरोबर त्यांचे असलेले रिलेशन अनेक वर्षांचे. सचिन ढवळे सरां श्रीरामपूरवरून आपल्या समेत उपस्थित आहेत. अजय धाकतोडे सर, अजित सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. यानंतर सन्मानित केले जाते ग्लोबल अभ्यासिकेचे संचालक सन्मान्य प्रेरित कोठारी सर. विनंती करतो, आपण या. सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय.
हे सर्व शिक्षक आहेत आणि विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. पुण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. यानंतर आदित्य तुरी सरांना सन्मानित करण्यात येते. विनंती करतो आपण या. आदित्य तुरी सरांचा सन्मान संपन्न होतोय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा उपक्रम आहे प्रहार प्रीमियर लीग आणि या उपक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदित्य सरांचा सन्मान मी आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि यानंतर अजून एक सत्कार संपन्न होणार आहे. आदरणीय जय बोराडे सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. जय बोराडे सरांना विनंती करतो आपण या. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे सगळे शिक्षक आहेत. वेगवेगळ्या अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतात. पूर्ण अभ्यासिकेचे संचालक यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. विशेष करून आपल्या सर्वांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. आदरणीय सचिन ढवळे सर, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर सर्व अतिथींना विनंती करतो की आपण मंचावरती या. सर्व आमचे पाचही अतिथी विनंती करतो की आपण या मंचावरती या. आणि दोन्ही संघनायक चला. रायरेश्वर मावळाज विरुद्ध रत्न पुरंदर किंग्स विरुद्ध रायरेश्वर मावळाज या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. पाहुणे आपल्या समेत उपस्थित आहेत. सर कॉइन प्लीज. रायरेश्वर मावळा संघाचे संघनायक कॉल करतील. पाहुण्यांच्या हातात कॉइन आहे. यस प्लीज टॉस द कॉइन. सचिन ढवळे सर हा कॉल आहे आणि प्रहार प्रीमियर लीग ओपन होत आहे. तर टॉस जिंकतायत पुरंदर. मी सर्व अतिथींचं मनापासून आभार व्यक्त करतो. विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. आणि आपल्या समोर संघनायक असतील पुरंदर किंग्स. काय निर्णय घ्याल? टॉस तर जिंकलेला आहे. फिल्डिंग. दुपारच्या सत्रामध्ये टॉस तुमच्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस प्रत्येक मॅचलाच महत्त्वाचा असतो कारण टार्गेट घेऊन खेळताना थोडंसं धोका कमी असतो. आणि आता समोर रायरेश्वर आहे. मागची मॅच रायरेश्वरने खूप चांगली खेळलेली आहे. निश्चित प्लॅन्स वेगळे काही करावे लागतील की आपल्या प्लेयर्सला चांगला खेळ खेळण्यास सल्ला द्याल? नाही, टीम चांगलीच आहे समोरची, पण आम्ही फक्त बेसिक क्रिकेट खेळू बस. प्लॅन काही नाही आहे. फलंदाजी करायची रायरेश्वर संघाला. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 70 ते 80 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि दुपारच्या सत्रामध्ये मॅच खेळायची आहे. खास कुठल्या बॅट्समनला प्रमोट करण्याचा विचार आहे किंवा 30 टीम खेळवायचा प्रयत्न आहे? सेम टीम. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे पुरंदर किंग्सनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थांबूया इथेच आणि कॉमेंट्री बॉक्स मधून दुसऱ्या डावाचा आस्वाद घेऊ उत्तम सावंत सरांच्या समवेत. थँक्यू. धन्यवाद सर. इथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती विकेट आल्याने दुसऱ्या चेंडूवरती डिसिजन आपण पाहिलं तर पेंडिंगवरती आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. रिव्ह्यू आपण पाहिलं तर घेतलाय. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक अँगलला आपण पाहिलं तर रिप्ले दाखवण्याचं काम प्रथम स्पोर्टची टीम आपण पाहिलं तर करते. लेग बिफोर विकेटसाठी आपण पाहिलं तर अपील केलं होतं. मोठं अपील आपण पाहिलं, लाऊड अपील आपण पाहिलं आणि तिथे आपण पाहिलं तर काय निर्णय होतोय पंचांचा ते देखील आपण पाहतोय. प्रत्येक अँगलनं रिप्ले आपल्या समोर येतोय. अतिशय सुंदर थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. एसटी क्वालिटीमध्ये अगदी आंतरराष्ट्रीय फील आपण पाहिलं तर येतोय. असं वाटतं की आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मॅच पाहतो की काय, त्या प्रकारचं प्रेक्षेपण प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या
या सगळ्या प्रणाली नवनवीन संकल्पना आपण पाहिलं तर फक्त आपल्याला प्रहार प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील. अजून कुठेच तुम्ही ही तंत्रज्ञान किंवा ही प्रणाली पाहिली नव्हती आणि तिचा वापर आपण पाहिलं तर प्रथमतःच प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहिलं तर काही कर्तव्य निधी तो देखील आपण पाहिलं तर प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण काही खेळाडूंच्या कुटुंबांना देणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहू शकाल ज्या 3 प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय, स्वर्गीय शेखर उत्तम शेळके, स्वर्गीय चेश हरेश्वर घरत आणि स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या 3ही खेळाडूंच्या कुटुंबांना काही कर्तव्य निधी या स्पर्धेच्या माध्यमातून दिला. ही एक नवीन संकल्पना सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांचा अभ्यास फार मोठा आहे. कित्येक अधिकारी पदाधिकारी त्यांनी घडवलेत आणि त्याचा सखोल अभ्यास करून आपल्याकडनं क्रिकेट खेळाडूंसाठी कशा प्रकारे मदत होईल, त्यांच्या कुटुंबाच्या सोबतीनं किंवा त्यांच्या पाठीमागे आपण कसं उभं राहू आणि या नवनवीन संकल्पना आपण सचिन सरांच्या माध्यमातून पाहतो. पहिल्या षटकात 3 चेंडू टाकलेत आणि 2 विकेट संकेत पाटीलने इथे आपण पाहिलं तर मिळवलेत. काय कमालीची गोलंदाजी इथे आपण पाहतोय. बॅटिंगसाठी सुशांत शिंदे, ईश्वर रायकर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सिंहगड कॅपिटल, सुरद रत्नदुर्ग हिटर्स धावांचा पाठलाग करायचा आहे. या वेळचा चेंडू त्या बॅकफुट जाऊन शॉर्ट बॅकफुट पॉइंटला आलं की आता चेंडू खेळलाय तोपर्यंत एक सिंगल येते, चेंडूला अडवलं जाते. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं तर खोललंय. धावफलकोती 2 गडी बाद 2 धावा. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरुवात आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात विकेटची पडझड देखील आपण होताना पाहतोय. 2 धावा बनवल्या, 2 विकेट इथे गमावल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानात सुरू आहे. यावेळेचा चेंडू ता फटका खेळलाय क्षेत्ररक्षका डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या अगदी लगत चेंडू आपण पाहिलं तर अडवलं जाईल आणि तोपर्यंत काही धावा तर देखील आपण पाहिलं तर इथं धावसंख्येत वाढ होती, स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती. आकडे इथे आपण पाहिलं तर बदलले जात आहेत. 5 चेंडू टाकलेत आणि 4 धावा त्या मात्र खर्च केल्यात. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. समोर चेंडू खेळला, धाव घेण्याचा प्रयत्न होकार नकार तिथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. कॉल मिस कॉल, चुकीचा कॉल, रनआउटच्या सुवर्ण संधी आणि तिथे पंचांकडे आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली. ते थर्ड अंपायरकडे आपण पाहिलं तर इथे निर्णय मात्र पाठवलेला आहे. डिसिजन पेंडिंग असेल, क्रुशल मोमेंट आपण पाहतोय. या छोट्या छोट्या गोष्टी देखील इथे आपण पाहिलं तर बरंचसं काही शिकण्यासारखं आहेत. छोट्या छोट्या चुका देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात होताना पाहायला मिळत आहेत. विकेट आल्यात, सुरुवातीला काही विकेट गमावल्या, त्यामुळे पार्टनरशिप महत्वाची होती. इनिंगला बिल्डअप करणं गरजेचं होतं आणि तिथे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं अर्थात सिंहगड कॅपिटल कडनं पुन्हा चुका होत आहेत आणि इथे आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. विकेट येते, फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. नवीन फलंदाज आपल्याला दाखल होत आहेत. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे आणि तिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील इथे आपण पाहिलं तर पोहोचवला जातोय. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण इथे मैदानात येत आहेत. नवीन फलंदाज इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला उतरताना पाहायला मिळत आहेत. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर सचिन ढवळे सर मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून एक सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. सातत्यानं नवनवीन संकल्पना, नवनवीन आपण पाहिलं तर काहीतरी करण्याचा प्रयत्न सचिन सर आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहिलेला आहे. आणि इथे देखील आपण पाहिलं तर पहिल्या षटकात धावा मात्र बनवलं जात आहे. 2 गडी बाद 4 धावा. पहिले षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. टार्गेट मोठा आहे, 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 30 चेंडू शिल्लक आहे आणि 73 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. ईश्वर रायकर बॅटिंगसाठी आहेत, प्रकाश राठोड इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात आहेत. इथे समोर खेळलाय, मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 6. षटकार. क्षेत्ररक्षक स्वतःचा बॉडी बॅलन्स आपण पाहिलं तर करू शकला नाही, चुकी करतोय आणि शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर पाय बाउंड्री लाईनला टच होतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय आणि क्षेत्ररक्षकाचा पाय ऑलरेडी बाउंड्री लाईनवरती आपण पाहिलं तर टच होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. षटकार येतोय. आल्याला एक मोठा फटका इथे आपण पाहिलं तर बॅटर इथे मैदान ते खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर देखील इथे आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू मैदान ते टाकला होतोय.
दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात एक षटकार त्यानंतर एक डॉट बॉल. यावेळीचा चेंडू होता फटका फसलाय बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू अडवला जाते फेकी केला जाते तोपर्यंत धावा येत आहेत आणि धावसंख्येत आपण पाहिलं तर इथे आपल्याला 1 वाढ होताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी तुम्ही पाहतायत प्रकाश राठोड आहेत ईश्वर रायकर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आपल्याच पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील चिंचोड परिसरातून प्रकाश राठोड यांना आपण पाहतोय. इथे उसळणारा चेंडू होता बॅटचं टॉपिच घेतले धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे नकार आहे. फेकी सुरेख आहे बॅकअप ताकदवान नाही कोणतीच धाव आपण पाहिलं तर इथे मैदान येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते पाहायला मिळतोय. प्रकाश राठोड देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक वरती आपल्याला इथे मैदान ते पाहायला मिळत आहेत. पोलीस सब इन्स्पेक्टर यावेळी चेंडू मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला मोठा प्रहार बॉल जाईल सीमा रेषा पार ठोकलाय उत्तुंग उत्तुंग षटकार. पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून आपण पाहतो मुंबई परिसरात PSI पदावरती आपण पाहिलं तर कार्यरत आहेत आणि खरं तर एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खेळला जाते. सचिन डवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे स्टुडंट आहेत सचिन सरांचे विद्यार्थी आहेत परंतु आपण पाहिलं तर सध्या PSI या पदावरती आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सेवेत ते आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच ची पोलीस चषक आपण स्पर्धा पाहिली आपल्या पुण्यनगरीतील टेंबेकर फार्म या मैदान होती आणि त्या स्पर्धेत जो संघ विजेता ठरला होता जो संघ चॅम्पियन बनला होता 1 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं होतं त्या संघाचे कॅप्टन होते प्रकाश राठोड जे की बॅटिंग करतात PSI साहेब. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट सलग दुसरा बॅक टू बॅक 2 इन रो एका पाठोपाठ एक प्रहार प्रीमियर लीगचा दी घुमा के षटकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो PSI साहेबांच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला काही विकेट गमवल्यात परंतु पार्टनरशिप महत्वाची आहे इनिंगला बिल्डअप करायचंय कारण का टार्गेट मोठा आहे आणि धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्न मैदानात सुरू आहेत. प्रकाश राठोड साहेब आपण पाहतो इन ऍक्शन बॅटिंग करतायत जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय आणि पोलीस चषकात देखील याच प्रकारचा फलंदाजीचा झंझावत आम्ही पाहिला होता. सिक्सर किंग संभाजी पाटील बबलू पाटील आणि टीम आपण पाहिली आणि त्या संघाचे नेतृत्व करताना PSI प्रकाश राठोड साहेबांना आपण पाहिलं. सिंहगड कॅपिटल कडनं इथे आपण पाहिलं तर मैदान आहेत ऍक्शन रिप्ले आपण पाहतो काही मॅक्सिमम पाहायला मिळतात जे की षटकार खेळलेत आणि त्यांचे रिप्लाय देखील स्क्रीनवरती आपण पाहत आहे. प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं युट्यूबवरती अगदी सुंदर HD क्वालिटीमध्ये या स्पर्धेचा लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 23 शेवटचे 24 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा 24 चेंडू आणि 54 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक राहील दूरवरती आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. पंचांचा निर्णय येतोय घणाघाती प्रहार ठोकलाय षटकार. मॅच बॉल आतमध्ये टाका विनंती असेल बाहेर जो बॉल आलेला आहे षटकार येतोय 6 धावा देखील आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये ईश्वर रायकर आहेत आणि त्यांच्या बॅटमधून एक मोठी आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील थेरगावचे खेळाडू आहेत ते देखील पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत PSI आहेत आणि मुंबईमध्ये आपण पाहिलं तर PSI या पदावरती कार्यरत पाहायला मिळत आहेत. सचिन सरांचे स्टुडंट आहेत सचिन सरांचे विद्यार्थी आहेत हा देखील आपल्या सगळ्यांना एक सार्थ अभिमान आहे आणि 2 PSI इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रकाश राठोड साहेब आहेत ईश्वर रायकर साहेब इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करतायत. फुल टॉस चेंडू होता मिड विकेटला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील अडवतील फेकी करतील आणि इथे चुका चुका आणि चुका मैदानात पाहायला मिळत आहेत. चुका करा परंतु क्रिकेटच्या मैदानात नाही तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं नवं पाऊल ठरेल. लोअर फुल टॉस होता मिड विकेटला खेळला ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहेत आणि तिथे 2 पायांच्या मधून क्षेत्ररक्षकाकडनं चेंडू सुटला आणि धावा मिळतात 4. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. नवपल कोते आपण पाहिले तर इथे आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. ईश्वर रायकर साहेबांच्या बॅटमधून बॅक टू बॅक सलग 2 बाउंड्री आपण पाहतोय. प्रकाश राठोड साहेबांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. टार्गेट मोठा आहे त्यामुळे या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे. मच निडेड बाउंड्रीज फॉर टीम बॅटिंग साइड. चौकार षटकार षटकार चौकार खेळावं लागतील.
समोर खेळलाय टीप लॉंग आपला क्षेत्ररक्षक बॉल चाईल सीमा रेषा पार टोकलाय अजून एक ट्रेडमार्क षटकार. शाळेतून डायरेक्ट आपण पाहिलं तर मैदानातील शुभागमन होते. सचिन ढवळे सरांचे चिरंजीव आपण पाहिले तर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार येतो ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु तिथे आपण पाहिलं तर ईश्वर रायकर साहेबांच्या बॅट मधून षटकारांची मोहर आपल्याला उमटताना पाहायला मिळते. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. आज प्रयत्न करावा लागणार आहेत. टीम सिंहगड कॅपिटलला रत्नदुर्ग हिटरच्या विरुद्ध हा विजय फार महत्वाचा आहे. कोण जिंकेल ते देखील आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण मॅच. फुल टॉस चेंडू होता बॅकवर्ड पॉइंटला खेळले. कॅप शोधलाय, दोन क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडते आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. धावा मिता 4. 247वा चौकार आपण पाहिले तर इथे खेळलाय ईश्वर रायकर साहेबांच्या बॅट मधून आपण पाहतो. फुल टॉस चेंडू होता ऑफ साइडला पॉइंटच्या अगदी मधोमध चेंडू आपण पाहिले तर खेळला आणि सुंदर डी पॉइंटला आपण पाहिले तर एक चौकार येतोय. थेट सचिन ढवळे पब्लिक स्टेशन बुक स्टॉलच्या बॅनर होते आपण पाहिले तर हा चेंडू आपण पाहतोय आणि तिथे संकेत पाटीलचे एक महागड षटक इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. षटकार चौकार चौकार षटकार. या षटकात आपण पाहिलं तर त्या धावसंख्या 43, 3 गडी बाद 43. शेवटचे 20 चेंडू आणि बनवायच्या 34वा. समोर खेळलेत लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल, उसळी घेतली चेंडूने परंतु अडवलाय. उंच उडी मारली आणि तिथे धावा बनवल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. ईश्वर रायकर साहेब बॅटिंग करतायत 9 चेंडू 30. प्रकाश राठोड साहेब बॅटिंग करतायत 3 चेंडू 12. सिंहगड कॅपिटलनं बनवल्यात 3 गडी बाद 45. 45वा धावफलक होत आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. करंट रन रेट आपण पाहतोय 15.88. शेवटचे 19 चेंडू आणि बनवायच्या 32वा. यावेळेचा चेंडू होता पंच कळवत आहेत अक्षय निर्मळ सर. त्या ठिकाणी नो बॉल इथे आपण पाहिलं तर कळवत आहेत. खेळपट्टीच्या आणि विकेटच्या बाहेर टप्पा पडतोय. आउटसाइड द पिचिंग आपण पाहतोय. नो बॉल देखील आपण पाहिलं तरी ते पंच कळवत आहेत आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट बॉल. संकेत पाटील थोडस महागडा ठरतोय. गोलंदाजीतून आपण पाहिलं तर 11 चेंडू टाकलेत, 27 धावा खर्च केल्यात आणि इथे या षटकात काही मोठे फटके देखील आपण पाहिले तर येत आहेत. 2 विकेट बॉल आता पहिल्या षटकात संकेत पाटीलनं, परंतु या षटकात छोट्या मोठ्या चुका इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ असाच आहे, अनिश्चितता भरपूर आहे क्रिकेटच्या खेळात. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. पहिला डाव तुम्ही पाहिला रत्नदुर्ग हिटर्स कडनं, परंतु सिंहगड कॅपिटल देखील काही कमी नाही आणि तोही संघ आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. फ्री चेंडू होता, लोड फुल टॉस डाव्यापारती टाकला होता. लेग स्टंपवरती अटॅक ऑन साइड मिड विकेटला चुकी होते आणि चुकीला माफी नाही. चेंडू मात्र चाईल सीमारेषा पार. फ्री बॉल वरती ईश्वर रायकर साहेबांच्या बॅटमधून येतोय कणकणीत प्रहार प्रीमियर लीगचा चौकार. या डावातील अनालिसिस देखील आपण पाहू शकाल. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्टच्या माध्यमातून ही सगळी दृश्य आपण पाहतोय. काय बॅटिंग आपण पाहिले तरी ते सजवले जाते. एका बाजूला आपण पाहिले तर प्रकाश राठोड साहेब आहेत, एका बाजूला आपण पाहिले तर ईश्वर रायकर साहेब आहेत. दोन्ही PS आहेत, दोन्ही पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत आणि दोघांच्या बॅटमधून कमालीची फटकेबाजी इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पार्टनरशिप केला ते भागीदारी देखील इथे आपल्याला मैदानी होताना पाहायला मिळते.
षटक क्रमांक देखील आपण पाहिलं ते सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाजी देखील इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाळा क्षीरसागर येत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. पहिलाच बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. अचूकता आपण पाहतो. योग्य टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्यावरती प्रचंड मोठं नियंत्रण बाळा क्षीरसागर यांच्या गोलंदाजीतून आपण सातत्यानं पाहिले. धावसंख्या आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. 50 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 3 विकेट इथे आतापर्यंत गमवल्या. चौथं षटक सुरू आहे. विजयाचं समीकरण आपण पाहतो 17 चेंडू 27. शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर अटॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. गोलंदाज बाळा क्षीरसागर कडनं शपलून खेळण्याचा प्रयत्न करतायत PSI प्रकाश राठोड साहेब, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपर अडवतायत. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 16 चेंडू आणि 27 ची गरज. फुल टॉस चेंडू होता. कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. बॉल जातोय थेट स्वर्गीय शेखर उत्तम शेख यांच्या प्रेक्षक गॅलरीत. धावा मिळताय 4 चौकार. धन्यवाद. डीचे सुंदर सॉन्ग आपण ऐकतोय. टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. प्रहार प्रीमियर लीगचं 54 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट गमवल्यात आणि चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा समोर खेचून मारलाय. बॉल हवेत उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तोंड तैनात आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. तिसऱ्या पंचांची आपण पाहिलं तर मदत घेतल्या. ते फटका तर चांगला होता. प्रकाश राठोड साहेब ताकदीचा वापर केला. शक्तीचा वापर केलाय. लॉंगॉनच्या टोक्यावरतून मारलाय. 2 क्षेत्ररक्षक आले. प्रयत्न एफर्ट्स कमालीचे आणि शेवटच्या क्षणी चेंडू आपण पाहिलं तर अगदी बाहेर पडलाय आणि तिथे आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येतोय षटकार. 6 धावा. चार चेंडू टाकलेत. बाळा क्षीरसागर यांनी खर्च केला 10 धावा. 14 चेंडू आणि 17 धावा. फुल टॉस चेंडू होता. टीप विकेटला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. अडवतायत. फेकी करतायत. तोपर्यंत एक सिंगल येते. या जोडीचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. पार्टनरशिप आपण पाहतो. इनिंगला बिल्डअप केलं. 77 धावांचा पाठला करत असताना सुरुवातीला 3 विकेट सिंहगड कॅपिटलने चरू गमावल्या. पहिल्या षटकात 2 बॅटर बाद झाले, परंतु ईश्वर रायकर साहेब, प्रकाश राठोड साहेब या जोडीनं कमालीची बॅटिंग केली. एक मोठी पार्टनरशिप बनवली. अर्धशतकीय भागीदारी या जोडीकडनं आपण पाहतोय. एक डॉट बॉल होते. एक निर्धाव चेंडू देखील इथे आपण पाहिलं ते टाकला होते. शेवटचे चेंडू आता इथे आपण पाहिलं तर बाकी आहेत. 12 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. रिक्वायर्ड रेट 8.00. 77चा पाठला केला होता. ईश्वर रायकर साहेब बॅटिंग करतात. 12 चेंडू 34 नॉट आउट. प्रकाश राठोड साहेब बॅटिंग करतायत. 8 चेंडू 23 नॉट आउट. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. प्रहार प्रीमियर लीगचं आपण पाहिलं तर एक अतिशय देखणं आयोजन नियोजन आपण पाहतोय. आखीव रेखीव आयोजन नियोजन आपण पाहतोय. 3 फॉर्मॅट मध्ये क्रिकेटची स्पर्धा आपण पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, त्याचबरोबर सचिन डोळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे स्टुडंट, काही अधिकारी, काही पदाधिकारी या स्पर्धेत आपण या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहतोय. तर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून एरिया वाईजचे काही संघ देखील आपण पाहणार आहोत. ऑल इंडिया खुल्या गटातील खेळाडू आणि संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय स्तरावरचे देखील टेनिस बॉल क्रिकेटचे तारे, सितारे, रती, महारथी या प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. 3 फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण संपन्न होताना पाहणार आहोत. डे नाईट अतिशय सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. ग्रँड टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहतोय. सगळ्या पुणेकरांचं, महाराष्ट्राचं आणि भारतभर साऱ्यांचं लक्ष लागले प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वाकडे. 13वं पर्व देखील आपण पाहिलं तरी ते संपन्न होताना आपण पाहतोय. टप्पा पडतोय. चेंडू आपण पाहिलं तर थोडंसं खाली राहतोय. विकेट किपर कडे होतो आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल मैदान ते टाकला जातोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान येतोय. समीकरण बदलते. 11 चेंडू 16 धावा. एकातून डॉट बॉल, एखादी विकेट सिंहगड कॅपिटल संघ आपण पाहिलं तर इथे जर गमवत असेल तर संघ अडचणीत येईल, परंतु ती हवी आहे.
रत्नदुर्ग हिटर संघाला विकेट महत्वाची आहे आणि झेल टिपलाय, विकेट मिळवली, दंड ठोपटलेत आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट मिळवताना पाहायला मिळतोय गोलंदाज ऋषिकेश मोरे. बिग विकेट गॉन, मोठा मासा गाला. PSI प्रकाश राठोड साहेब इथे आपण पाहिलं तर बाद होत आहेत. 10 चेंडू खेळले, 23 धावा बनवल्या आणि इथे आपण पाहिलं तर विकेट येते. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर एक टॉप लेवलची स्पर्धा आपण सातत्यानं पाहतोय, चर्चेत असलेली स्पर्धा आणि पुन्हा एकदा विकेट, अजून एक विकेट, सलग बॅक टू बॅक 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमवलं जात आहेत. नवीन आले बॅटर फलंदाज इथे आपण पाहिलं तर अमोल गावडे आणि ते देखील आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट गमवली जाते. धक्का क्रमांक 4. थँक्यू डीसे पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय. सुमधुर संगीत आपण ऐकले. टायमिंग संपलेला आहे. पंचांना विनंती असेल जी काय वेळ आपण दिलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला ते निर्धारित वेळ इथे आपण पाहिलं ते संपलेलं आहे. समोर स्वर्गीय जयेश हरेश्वर घरत, स्वर्गीय विशालदादा वसंत कांबळे या प्रेक्षक गॅलरीत जे खेळाडू बसलेत ना त्यांना विनंती आपण स्वर्गीय शेखर उत्तम शेळके या प्रेक्षक गॅलरीत त्या ठिकाणी बसायचंय. या आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. ज्यांची मॅच नाही त्यांना विनंती आपण तिकडे जाऊन बसायचंय. ही सूचना आयोजकांच्या वतीने येते. समोरची प्रेक्षक गॅलरी आहे तिथे आपण सर्वांनी बसायचे ही विनंती असेल खेळाडू मित्रांना. ऑन हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकची संधी असेल. टायमिंग संपलेला आहे. 3 चेंडूवरती 2 विकेट इथे आपण पाहिले तर आल्यात. पहिला डॉट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट. 9 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 16 रन टू विन 9 बॉल. यावेळेचा चेंडू त्या पॉइंटच्या टोक्यावरतून काढून दिलाय. कॅप शोधलाय, चेंडूला फक्त कट केलंय. आउटफील्ड वेगवान, चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषा पार. प्रहार प्रीमियर लीगचा कणकणीत दणदणीत चौकार. चार धावांच्या मदतीनं बनवलेला प्रेशर आपण पाहिलं तर रिलीज झालाय. कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव दडपण बनवलं होतं आणि तो प्रेशर रिलीज केला. डावकरतीचे फलंदाज उमेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा थोडसा पाठीमागे ठेवला, अडवलाय, फेकी होती. तोपर्यंत एक सिंगल येते, बॅकअप केला जाईल. तोपर्यंत एकच धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. रत्नदुर्ग हिटर संघ देखील हार मानायला तयार नाही. सिंहगड कॅपिटल संघ देखील आपण पाहिलं तर हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला आलाय, प्रत्येकाला जिंकायचंय. जिंकणार कोण ना ते इथे आपल्याला मैदानी पाहायचे. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. 7 चेंडू आणि 11 धावा. स्ट्राईक एंड होते आपण पाहतो. ईश्वर रायकर साहेब, PSI साहेब आपण पाहिले तर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. एक जबरदस्त बॅटिंग त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेलं आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत, खरसर तालुक्यातील आहेत, थेरगावचे खेळाडू आहेत, परंतु मुंबई परिसरात महाराष्ट्र पोलीस सेवेत आपण पाहिलं तर कार्यरत आहेत. पोलीस सब इन्स्पेक्टर PSI आपण पाहिलं तर ईश्वर रायकर साहेबांना आपण पाहतोय. 14 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करून बॅटिंग करतायत. आतापर्यंत एक जबरदस्त इनिंग. इथे चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडतो आणि पाठीमागे विकेट किपरकडे येतोय. पंच कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते.
धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय DRS आपण पाहिलं तर घेतला तो मुख्य पंचाने कळले ऑनफिल्ड निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी असेल का हे देखील आपण पाहिलं तर चेक केला. ते पंचांनी व्हाईट बॉल तिथे आपण पाहिलं तर दिलेला आहे. विचारणा केल्या ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने DRS आणि रिव्ह्यूचा देखील इथे आपण पाहिलं तर वापर केलाय. स्वर्गीय विशाल कांबळे, स्वर्गीय जयेश घरत या प्रेक्षक गॅलरीचे खेळाडू बसलेत ना, त्यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे. स्वर्गीय शेखर शेळके या प्रेक्षक गॅलरीच्या दोन्ही प्रेक्षक गॅलरीमध्ये असलेले सर्व खेळाडू यांना विनंती केला ते आपण स्वर्गीय शेखर उत्तम शेळके या प्रेक्षक गॅलरीत बसायचे. तिसऱ्या पंचांचे निर्णय देखील आपण पाहिलं तर ते मुख्य पंच आपला निर्णय पाठीमागे घेतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा DRS आणि रिव्ह्यू सक्सेसफुल या डावात त्यांना पुन्हा मिळेल. एक डॉट बॉल येतो आणि समीकरण पुन्हा एकदा बदलते. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. सामना अजूनही संपला नाही. मॅच मध्ये रंगत आहे. उत्कंठ शिगेला पोहोचलात. उमेश की ईश्वर या मॅचला फिनिश कोण करणार की गोलंदाज इथे आपण पाहिलं तर रत्नदुर्ग हिटर संघाला विजय प्राप्त करून देतील ते देखील आपल्याला इथे मैदानी पाहायचे. जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याचं धाडस करतो. आज धाडस करावं लागेल. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आज इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला 6 चेंडूत 11 रोखायच्यात तर एका बाजूला 6 चेंडूत 11 बनवायच्यात. सिंहगड कॅपिटलला बनवायच्यात. रत्नदुर्ग हिटर संघाला त्या मात्र रोखायच्यात आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज येतोय वैभव सुलताने. इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. सचिन डोळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे स्टुडंट्स आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातून शेवगाव तालुक्यातून दहीगावचे खेळाडू ॲज अ स्टुडंट म्हणून या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. कशा प्रकारे असेल कामगिरी या गोलंदाजी. विश्वास ठेवलाय संगनायक बाळा क्षीरसागरनं गोलंदाज वैभव सुलतानेवरती. आज विश्वासाला पात्र ठरेल का वैभव ते देखील आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 11 धावा. मॅच रोमर्षक, मॅच रंगतदार, दुपारचं सत्र, ऊन सावल्यांचा खेळ आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात आणि सामना रंगलाय सिंहगड कॅपिटल विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदुर्ग हिटर्स. कोण जिंकेल आणि कोण मारेल बाजी. 6 चेंडू 11 धावा. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे चुका 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 देखील आपण पाहिलं तर होत आहेत. चेंडूची पिचिंग आपण पाहिलं तर चेक केला ते मुख्य पंच आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. परंतु इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपानं विकेट कमवली जाते. बॅटर आपल्याला धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता ईश्वर रायकर साहेबांचा. उमेश चव्हाण आपण पाहिलं तर सुरुवातीला स्ट्राईक करत होते. स्ट्राईक सोडली नव्हती आणि असं वाटलं की शेवटच्या क्षणी आता ईश्वर रायकर साहेब स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत आणि मग शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्या समोर आहे. ऑफ स्टंपच्या अगदी बराचसा बाहेर वाईड लाईनच्या देखील बाहेर आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा नक्कीच आपल्याला पडताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कीप रोलिंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत ऑनफिल्ड अंपायर. चेंडूचा टप्पा देखील आपण पाहिलं तर अगदी लाईनच्या जवळच आपण पाहिलं तर टप्पा पडतोय. ही सगळी दृश्य आपण पाहतोय प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच देखील आपला निर्णय कळवतात मुख्य पंचांकडे आणि मुख्य पंच इथे कळवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवंतर धावेल आणि विकेट मात्र गमवली जाईल इथे आपण पाहतोय सिंहगड कॅपिटल संघाकडनं. ईश्वर रायकर साहेब आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती येत आहेत. उमेश चव्हाण इथे आपण पाहिलं तर मैदान आपल्याला आउट आणि बाद होताना पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या रूपानं विकेट आपण पाहिलं तर इथे
विजयाचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपल्याला बदलताना पाहायला मिळते. सिंहगड कॅपिटल विरुद्ध रत्नदुर्ग हिटर्स. एक रोमहर्षक आणि रंगतदार मॅच. दुपारच्या 17 हा सामना इथे आपण पाहिलं तर रंगलाय. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत येईल यात तीळ मात्र शंका नाही. कोणताच संघ हार मानायला तयार नाही. प्रत्येक जण जिंकायला पाहतोय आणि प्रत्येक जण जिंकण्यासाठी मैदानात उतरलाय. ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य आपण पाहू शकाल प्रथम स्पोर्ट्स अँड मीडियाच्या माध्यमातून. फुल ऑफ लेंथ होता. बॅक टू बॉलर अडवलाय. पॉलतूर मध्ये कमालीचे क्षेत्ररक्षण असून एक डॉट बॉल आणि प्रेशर आपण पाहिलं तर क्रिएट केलाय. बॅटिंग करणाऱ्या सिंहगड कॅपिटल संघावरती दबाव, दडपण, प्रेशर इथे आपल्याला क्रिएट होताना पाहायला मिळतोय. विजयासाठी आता इथे आपण पाहिलं तर बनवायच्यात. यावेळेचा चेंडू होता बॅटचं टॉप एज. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला. कॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट सेल आणि त्यानंतर इथे केला ते सेलिब्रेशन. विकेट क्रमांक 7. धन्यवाद डीसे. अमोल आपण पाहिलं तर एक सुंदर सेल टिपतायत आणि त्यानंतर एक सुंदर सेलिब्रेशन आपण पाहिले. शॉर्ट थर्डमॅनला उभे आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फांडले गेला 2 अशा जागा आहे. तिथे आपण पाहिलं तर त्या संघातील अशा काही खेळाडूंना उभं केलं जातं ज्यांच्या क्षेत्ररक्षणात फार कमी असते, परंतु अमोल यांनी अचूक झेल टिपत मोक्याच्या क्षणी आपण पाहिलं तर कमबॅक करून दिले. वैभव सुलताने या गोलंदाजावरती विश्वास ठेवला आणि पहिल्या 2 चेंडूवरती तो विश्वासाला पात्र आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट होत आहे तोपर्यंत एक सिंगल येते आणि विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलले. शेवटचे 3 चेंडू आणि बनवायच्यात 9 धावा. एखादा मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या सिंहगड कॅपिटलला विजयाच्या आशा आकांक्षा पल्लवित करून देईल, तर एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा रत्नदुर्ग हिटर्स संघ आपण पाहिलं तर या मॅच वरती एक खट्ट पकड निर्माण करताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 9 धावा. वैभव टू अचित. वैभव सुलताने गोलंदाज, अचित जगताप बॅटर. 3 चेंडू आणि 9 धावा. सिंहगड कॅपिटल की रत्नदुर्ग हिटर्स. कॅपिटल की हिटर्स. कॅपिटलला आज हिटिंग करावे लागेल आणि हिटरला मात्र आज इथे धावा मात्र रोखाव्या लागतील, डिपेंड करावं लागतील. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. इथे बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला येतोय, अडवतोय. फेकी सुरेख आहे. बॅकअप केला चाल तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न, रनआउटच्या संधी आणि इथे आपण पाहिले तर चुका होत आहेत. आणखीन एक बॅटर आपण पाहिलं तरी ते बाद होतोय. अजित जगताप यांच्या रूपानं 8व्या क्रमांकाचा फलंदाज गमवतीये टीम सिंहगड कॅपिटल. रनआउटच्या रूपाने विकेट येते. फलंदाज अजित जगताप. धावबाद. एन्कोडीचे ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतो. थोडस ताळमेळ तिथे आपण पाहिलं तर कमी जाणवला, परंतु अमोलचं कौतुक करावं लागेल. अमोलने जर फेकी केली नसती तर रनआउटची विकेट आली नसती. त्यामुळे मोक्याच्या क्षणी त्याने इथे विकेट आपल्या संघाला मिळून दिल्यात आणि समीकरण आपण पाहिलं तर बदलते. शेवटचे चेंडू आता बाकी आहे. 2 चेंडू आणि 8 धावांनी समोर खेळलाय. स्ट्रेट टू द ग्राउंड. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. मॅच मध्ये केलंय कमबॅक. हा येतोय खणखणीत षटकार. 133 क्रमांकाचा षटकार आपण पाहतोय. अगदी स्टेप आउट झाले, पुढ्यात आले, बॉलला मिडल ऑफ द बॅट केलं आणि लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध समोर व्ही शेप मध्ये लगवलाय. साइड स्क्रीन वरती एक दी घुमा के षटकार. 1 चेंडू आणि 2 धावा.
वैभव सुलताने आपण पाहतो मागील मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली. 1 चेंडू 2 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. फुल टॉस चेंडूचा फटका खेळलाय. सेल सुटला आणि चुका होतात आणि सामना इथे मैदानावरती जिंकलाय सिंहगड कॅपिटल्स.